बीडची एक मराठा समाजाची मोठी सभा झाल्यानंतर आता ओबीसींची 13 जानेवारीला बीडमध्ये सभा होणार आहे, कसं बघताय? हे बघा, लोकशाहीचा अधिकार आहे ते आपण म्हणूच शकत नाही त्याच्यावरती. हां, फक्त आमचं एवढंच म्हणणं आहे, ओबीसी बांधवांचं आणि आमचं गावखेड्यात काहीच नाही, आत्ताही नाही. आत्ताही आम्ही लग्नात येतो, कालच्याच लग्नात होत होतो. काल इथं साधं गेटकीन लग्न लावलं, सगळे ओबीसीचे बांधव तिथं. आम्ही आत्ताही एकमेकात वाढायला सुद्धा येते एकामेकाला, लग्नातसुद्धा. फक्त ओबीसी बांधवांना माझी विनंती आहे, आम्ही ओबीसीमध्ये आहेत, आमच्या नोंदी सापडल्यात. उदाहरणार्थ जसं जमीन असती, ती जमीन सापडली, तुम्ही घेऊ नका असं नाही म्हणू शकत. नेमानं बोलू, नेमात राहू. तो राजकारणी माणूस आहे, तो तुमचा वापर करतो. तो राजकारणी माणूस हे समजून घ्या, तुमचा तो वापर करतो. माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे तुम्हाला, आपण गावखेड्यात एकत्र आहेत. तो राजकारणी माणूस आहे, तो उपयोग करतो. एकतर धनगर बांधवांचं आरक्षणाचाही मागत नाहीत, वंजारी बांधवाचं अजिबातच नाही. ते तर वेगळा बांध पडलेला आहे, त्यांना वेगळा प्रवर्ग करून दिलेला आहे. राहिला ओबीसी बांधवांचा विषय, तर त्या बांधवांना विनंती की आमच्या नोंदीत सापडल्यात, आम्हाला कमवून नका येऊ म्हणता तुम्ही. तुमच्या नोंदी सापडल्यास आम्ही कसं म्हणलो असतो तुम्हाला येऊ नका असं म्हणतात. तुमची जमीन तुम्हाला सापडल्यावर आम्ही कसे म्हणणार देऊ नको? तुम्हाला काय देणार ते जर कोणी नाही म्हणला. तसं आम्ही तुम्ही विरोध केला तरी आम्हाला ओबीसीत आम्ही येणारच आहेत, कारण आमच्या नोंदी सापडल्यात. त्यामुळं काय म्हणतात ना, आपल्या मराठवाड्यात एक म्हण आहे की फुकटचं भांडण काय विकत घ्यायचं, त्याचं ऐकून ते त्याचा राजकीय स्वार्थ साधणार आहे. आणि तुमच्या आमच्या तो उगाच वातावरण खराब करायला लागला आहे. तो राजकारणी माणूस आहे, त्याचं ऐकू नका. तो राजकारणासाठी तुमचा वापर करतो आहे, कार्यक्रम घेतो आहे. आणि तो त्याच्या केशी मागं करून घ्यायला लागला. त्याचे गुतलेला होता आणि ते मध्ये तिकडे कांदे खाली गेलता, ते त्याचे केशी तुमच्या मागं करून घ्यायला लागला. गोरगरीब ओबीसी बांधवाचं कल्याण करायसाठी तो लढतच नाही. तो सरकारला इकडे जनता दाखवतो आणि तिकडे त्याच्या केशी मागं करून घेतो. समजून घ्या, मी म्हणजे खूप जबाबदारीने बोलतो हे शब्द. तो इकडे पब्लिक दाखवतो सभेत आणि तिकडे एक 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 केस त्याची मागं घेतो. आणखीन 17 राहिलेत त्याचे. ते सभा घेऊन ते एक 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 कमी करणार आहे. त्यातून सरकारवर दबाव आणतोय तो याच्यासाठी दबावाचं नाही आणत आरक्षणासाठी. त्याला काय देणं घेणं नाही. त्याला आरक्षणासाठी दबाव आणायचा असला ना, एकच उदाहरण देतो तुम्हाला. हो, एकच उदाहरण देतो. त्याला मी चॅलेंज केलं होतं की धनगर बांधवांच्या आरक्षणाच्या बाबतची तुझी स्पष्ट भूमिका कर. त्याला जर गोरगरिबाला द्यायचं असतं ना, त्यांनी धनगर बांधवांच्या आरक्षणाची स्पष्ट भूमिका केली असती. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.